हॅलो, दिस इज आरती अँड आज मी तुम्हाला दाखवणार आहे पोपटी. सो मम्मी, ताई आणि भाऊजींनी मस्तपैकी पोपटीला मॅरिनेट करून, शेंगांना मॅरिनेट करून मटक्यामध्ये स्टफ करत आहेत. भांबुडाचा पाला, नंतर एक लेअर चिकन, एक लेअर शेंगा, एक लेअर अंडी, नंतर कॉर्न. आम्ही इथे 2 पोपटी लावल्या होत्या, 3 लावल्या होत्या, 2 नॉनव्हेज आणि 1 व्हेज. सो इथे मी त्यांना थोडी हेल्प करत आहेत. हे असे 3 मटके लावले, चूल बनवून घेतली होती. सो आता ते रचत आहेत आणि मी त्यांना थोडीशी हेल्प करते आहे. सो अशा प्रकारे भाऊजींनी मस्तपैकी सर्व अरेंज केलं आणि मग इथे भाऊजी, पप्पा आणि भावाने मिळून मस्तपैकी पोपटी लावली. सो तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघताय नक्की सांगा आणि तुमच्याकडे अशीच लावतात का पोपटी की काही वेगळी पद्धत आहे, नक्की कमेंट करून सांगा. सो इथे अशा प्रकारे आम्ही पोपटी लावली आहे. सो पोपटीला 30 मिनिट्स ठेवायचं होतं, तोपर्यंत आम्ही ते टाईमपास करत होतो. मस्तपैकी सिंगिंग चालू होतं, खूप थंडी पडली होती, खूप मस्त वातावरण होतं. आम्ही पोपटी शेतावर लावली होती आमच्या, खूप मजा आली. सो आम्ही आता वेटिंग करत होतो की कधी 30 मिनिट्स होतात आणि कधी आम्ही पोपटी खातो. सो ही बघा, गरम गरम पोपटी रेडी आहे. खूप गरम होती, हात भाजत होते बाबांचे पोपटीवर खाली हे करताना. आणि तुम्ही बघू शकता किती